नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी, 3% डीए वाढ जाहीर। पगारात ₹540 ते 1683 वाढ। जुलै 2026 पासून थकबाकी मिळणार। या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सणासुदीच्या दिवसापूर्वी किंवा सणासुदीपूर्वी 3% महागाई भत्ता वाढ निश्चित झाली आहे। पगारात ₹540 ते 1683 पर्यंत थेट भर पडणार आणि थकबाकी रोख देखील मिळणार। ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। पुढील प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। महागाईने डोकं वर काढलं असताना सरकारने सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे। नक्की काय वाढणार ते जाणून घेऊया। कामगार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार 1 जुलै 2026 पासून देय असलेल्या महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे। सध्याचा डीए 60% आहे, तो आता 63% होईल। हा 7व्या वेतन आयोगातील शेवटचा डीए वाढ असणार आहे। ही गणना कशी होते तर दरवर्षी सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैला डीए वाढ याबाबत आढावा घेतला जातो आणि तो आढावा कसा घेतला जातो? ही वाढ CPIIW म्हणजे औद्योगिक कामगाराच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे। जून 2026 चा निर्देशांक 151.9 झाला आहे। गेल्या 12 महिन्याच्या सरासरीनुसार डीए 63.75 येतो, पण नियमानुसार अपूर्णांक सोडून 63% मंजूर होईल। पगार आणि पेन्शन वाढ किती होईल? तुमच्या मूळ वेतनाच्या 3% वाढ होणार आहे। उदाहरण जाणून घेऊया। 1. तुमचा मूळ बेसिक 18,000 मूळ बेसिक असेल तर दरमहा ₹540 वाढ होईल। जर तुमचा मूळ पगार 35,400 मूळ वेतन असेल तर दरमहा ₹1,062 होईल। ₹56,100 मूळ वेतन असेल तुमचे तर दरमहा 1,683 वाढ होईल। या प्रमाणे वाढ होईल। पेन्शनधारकांना त्याचप्रमाणे सवलत सुद्धा मिळणार आहे, ज्याला आपण डीआर असे म्हणतो। थकबाकी कधी मिळणार हाही प्रश्न निर्माण होतो। तर ही वाढ 1 जुलै पासून लागू आहे, पण मंत्रिमंडळाच्या औपचारिक मंजुरी आणि वित्त मंत्रालयाचा शासन निर्णय आल्यानंतर पैसे मिळतील। साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सणासुदीच्या काळात घोषणा होते, त्यावेळी जुलै अधिक ऑगस्ट या 2 महिन्याची थकबाकी एकत्र करून पगारात मिळेल। महत्त्व काय आहे? 8व्या वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ बाकी आहे। तोपर्यंत महागाईच्या झळा कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतात किंवा झळा सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सणाच्या तोंडावर हा मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। निष्कर्ष पहा, 3 महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात लक्षात ठेवा। 1. 3% वाढ निश्चित, डीए 63%। 2. 1 जुलै 2026 पासून लागू, थकबाकी मिळणार। मुद्दा क्रमांक 3. पगारात ₹540 ते 1,683 पर्यंत वाढ। 1 कोटी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे कॉमेंटमध्ये सांगा। अशाच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपडेटसाठी
ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे DA आणि DRची अधिकृत घोषणा आल्याबरोबर लगेच अपडेट आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोच होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.